जगदीश, आणि तरी शांत व्हा, आम्ही आहोत. तो 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 आणि तर एक काम करा, तो तुम्ही आधी बसून घ्या बघू. आता मला सांगा आणि ते काय झालं? हो तो आला तो. रात्री 11:30 नेहमीप्रमाणे मी झोपण्याच्या तयारीला लागले होते. तेवढ्यात हॉलमध्ये काहीतरी वाजलं म्हणून मी बाहेर बघायला आले तर तो तोच होता. काय म्हणाला पण? म्हणजे काय हवंय का त्याला? तो म्हणाला की तुझं लिखाण माझ्यासमोर कर आत्ता. आणि तो म्हणाला की त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मला कोणी दिला म्हणून. म्हणाला की त्याचं आयुष्य हे त्याचं आहे आणि ते त्याच्याच पद्धतीप्रमाणे पुढे जायला हवं. अहो मला काही सुचेच ना, काही समजेच ना की असं काय म्हणतोय तो. पण तुम्ही त्याला विचारलं नाही की तो कोण आहे म्हणून? हो तो म्हणाला की तुझा सुद्धा विश्वास बसणार नाही पण तेच सत्य आहे म्हणून. काय सत्य? अहो तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही हो. आणि तरी आमच्या कामात आम्हाला रोजच अविश्वसनीय गोष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आणि क्लायंटच्या कोणत्याही गोष्टीवर अविश्वास दाखवायचा नाही, हीच तर आमच्या कामाची पहिली पायरी आहे. अहो पण ज्या गोष्टीवर माझा सुद्धा विश्वास बसत नाही त्यावर तुमचा तरी कसा बसेल? म्हणजे असं काय म्हणाला तो? अहो, तो म्हणाला की तो सदानंद आहे म्हणून. सदानंद? हो सदानंदच असंच म्हणाला तो. आणि ते ऐकून तर माझ्या अंगावर सरसरून काटाचा. पण हा सदानंद कोण आहे? तुम्हाला माहितीच आहे की मी सध्या माझ्या नव्या कादंबरीच्या लिखाणात व्यस्त आहे. त्यातील नायक म्हणजे सदानंद. काय? हो अगदी अगदी अशीच प्रतिक्रिया झाली माझी त्याच्या बोलण्यावर. पण हे कसं शक्य आहे? हे शक्य नाहीये तर हे अशक्यच आहे. अशक्यच आहे. मी त्याला लावलं परंतु त्याने माझ्या कादंबरीतले एक एक तपशील असे पुरवायला सुरुवात केली की मी अगदी हादरूनच गेले. कसं शक्य आहे हो हे? अशक्य वाटतंय कारण या प्रकरणाचे कंगोरे अजून अज्ञानाच्या अंधारात दडलेले आहेत. एकदा त्यावर तर्काचा प्रकाश पडला की सगळं शक्य वाटू शकतं. असो, आणखी काय म्हणाला तो? म्हणाला माझं आयुष्य स्वतःच्या मनाला येईल तसं रंगवू नकोस. ते माझं आयुष्य, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार तुला सुद्धा नाही, अगदी तू जन्मदात्री असलीस तरी. हो मी इतकी गोंधळून गेले की मला काही सुचेनाच. म्हणाला जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझं आयुष्य पण मी माझ्या मनाप्रमाणे रंगवीन. म्हणजे खुनाची धमकी बिमकी दिली तर त्याने? अगदीच काही तसं नाही पण अभिप्रेत तेच होतं. दिसायला कसा होता तो? कपडे कसे घातले होते त्याने? दिसायला होता काळा सावळा. अहो त्याने पावसाचा ओव्हरकोट घातला होता आणि डोक्यावरची टोपी जरा जास्तच पुढे ओढली होती. किती वेळ होता तो इकडे? असेल तासभर. आणि मला म्हणाला मानसपुत्राला चहा नाही का पाजणार, आणि मला चहा करायला लावला हो त्याने. 1:15 वाजता गेला तो. त्यानंतर ताणामुळे मी बेशुद्ध पडले. 2 वाजता मला जाग आली आणि मी तुम्हाला फोन लावला. जगदीश. येस मॅम. आणि दादी तुम्ही काही काळजी करू नका. हा तोत्या सदानंद कोण आहे हे आम्ही शोधून काढूच. आता आपल्याकडे निदान त्याचं वर्णन तरी आहेच. यू डोंट वरी. काय नाही, कपशी विसरून ठेवली होती. पण मी नाहीच विसरली कपशी.
तो जाईपर्यंत इथेच टिपायावर होती ती कबशी आणि त्यानंतर मी बेशुद्धच पडले. मग त्याने दिसळली असणार. शक्य आहे. अनिता ती प्रकरण गंभीर होत चाललंय. उद्यापासून तुमच्या घराभोवती गस्तीसाठी आम्ही दोघेही थांबतो. आता आम्ही निघतो. 5:30 वाजलेत. थोड्या वेळाने उजाडेलच. आम्ही दोघे येतो 9 वाजेपर्यंत. चल. अनिता एडके प्रकरणानं आज वेगळंच वळण घेतलं. या बाईच्या म्हणण्यानुसार तीच लिहित असलेल्या कादंबरीतलं पात्र तिला धमक्या देते. आधी फोनवर आणि काल रात्री चक्क घरात घुसून. या बाईंना मानसिक प्रॉब्लेम आहे का हेही तपासायला हवं. पण तसं तिच्या एकंदर वागण्यावरून वाटत नाही. 15 दिवसांपूर्वी जेव्हा ती आम्हाला पहिल्यांदा भेटायला आली तेव्हाही तसं काय वाटलं नाही. सततच्या धमक्यांमुळे मात्र त्रासलेली वाटत होती. गुड मॉर्निंग जगदीश. गुड मॉर्निंग. आज माझ्याही अगोदर आलात म्हणजे काहीतरी विशेष दिसतंय. हा कॉफी थंड झाली. म्हटलं येऊन बराच वेळ झालाय. इव्हन पाच सॉक्सही नाहीयेत. लंच पर्यंत तरी बाहेर जायचा विचार दिसत नाहीये. आणि या कादंबऱ्या इथे ठेवल्यात. म्हटलं कोणीतरी उच्च शिक्षित प्रोफेसर वगैरे भेटायला येणारे दिसत आहे. डॉक्टर वॉटसन. वेल देन. थँक्यू. जोक सपाट. आणि त्याचे नाव ऐकलेस? कोणत्या? रणभूमीच्या लेखिका. राईट. त्याच येणार आहेत. एक विस्मृतीत गेलेली वयोवृद्ध लेखिका तुझ्या भेटीला. स्ट्रेंज. विस्मृतीत गेलेली असली तरी वयोवृद्ध वाटत नाही. तरतरीत आणि टवटवीत आहे अजून. म्हणतात ही बाई स्वतःच्या लिखाणावर कमालीची पॉझिटिव्ह आहे. त्यात काय विशेष. सगळेच क्रिएटिव्ह लोक तसे असतातच. हो पण ही कमालीची आहे म्हणे. एकटी राहते. लग्न केलेलं नाही अजून. या ना. नमस्कार. मी अंकिता. आणि मी अनिताताई एडके, ज्येष्ठ लेखिका ना. हा माझा असिस्टंट जगदीश. तुम्ही या ना बसा. बोला. अहो गेले 15 दिवस मला एक विचित्र फोन येतोय. कोणीतरी एक वाक्य बोलतो आणि फोन ठेवून देतो. कोणतं वाक्य? माझ्या आयुष्यात ढळाढळ करू नकोस, त्याचे परिणाम वाईट होतील, एवढंच. कधीपासून येतो फोन? झाले असतील 15 दिवस. रोज येतो? रोज नाही, पण एका दिवसाआड येतोच येतो. कोणत्या अशा ठराविक वेळेला येतो का? हो, ठराविक वेळेदरम्यानच येतो. म्हणजे? हो, मी लिहायला बसले ना की तो फोन येतो. काय लिहिता तुम्ही? आय एम सॉरी. म्हणजे खरं तर लेखिकेला असा प्रश्न विचारणं मूर्खपणाच ठरेल. हो, मी एक माझी नवीन कादंबरी लिहितीये. अरे वा. तुमची लिखाणाची वेळ का असते? 9 ते 1. त्याच्यानंतर मी जेवण घेते, विश्रांती, आणि पुन्हा 4 ते 6. खरं म्हणजे 4 ते 8 आहे, पण पूनमला सोडावं लागतं ना 6ला. पूनम? हो, माझी लेखनिक. हो, वयोमान परतोय आता, माझ्यातनं भरभर लिहिणं होत नाही, म्हणून ठेवली तिला लेखनिक म्हणून. किती दिवसांपासून ठेवलं तिला? झालाच 1 वर्ष. चौकशी केली होती का? हो, गेली 10 वर्ष ओळखते मी तिला. माझी विद्यार्थिनीच आहे ती. मग तुमचा कोणावर संशय आहे? संशय आहेही आणि नाही. अहो, माझा एक दूरचा भाचा आहे, माझा एकमेव नातेवाईक. मला आगानं पिछा असं त्याला पण कोणी नाहीये. माझ्या बंगल्यावर डोळा आहे त्याचा. अहो, तेवढीच आहे ती माझी स्ट्रीट. खुशाल चेंडू नुसता, पण मी काही त्याला दाद लागू देत नाही. तर येत असतो अधूनमधून माझ्याशी भांडायला. अरे, तुला किती वेळा सांगितलं की तुझा माझा काहीही संबंध नाही म्हणून. अगं असं काय करतेस मावशी? तुटली म्हणून तुटायला. रक्ताची नाती म्हणजे काय राजकारणाची युती आहे का? असले रक्ताबिक्ताचे डायलॉग माझ्यासमोर मारू नकोस. हा, अरे हो, विसरलो. एकेकाळच्या लोकप्रिय लेखिका ना तुम्ही. पण तुमच्यासारखं या साहित्यिक बोलणं मला जमत नाही. मी पडलो रफ अँड टफ माणूस. त्यामुळं हे रक्ताचे डायलॉग येतात आपल्या बोलण्यात.
आणि रक्ताचे पाठ आपल्या करण्यात काय. तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही मी. अरे साठीची झालंय तरी अंगातून रग आहे रग. अरे तुझं थोबाड रंगवीत पोलीस स्टेशनला घेऊन जाईन मी. आहेस कुठं? इतकं काय टेन्शन घेतीस मावशी. रक्ताचा विषय निघाला म्हणून एवढी हायपर कशाला होतीस. मी काय तुझ्या जीवावर नाही उठलेलो. नाही, आपण लेखक नसलो तरी किती म्हण आपल्याला माहिती आहे. माय मरो पण मावशी जगो. काय तुझ्याशी बोलायला वेळ दे मला आता. माझ्याकडं भरपूर वेळ आहे. जेव्हा तुला सवड मिळेल ना तेव्हा मी इथे येईन. मला कशाची घाई नाही. आत्ता मी येतो. आणखी कोणी? अहो आमच्या भागातला एक नगरसेवक आहे. नगरसेवक कम बिल्डर. माझ्या बंगल्यावर त्याचाही डोळा आहे. 6 महिन्यापासून मागे लागलाय. डेव्हलपमेंटला द्या 12 मजली इमारत उभी करतो. एक अख्खा फ्लोअर तुम्हाला देतो. पण मला काही ते नकोय. 6 महिन्यापूर्वी असाच आला होता घरी. विनोद भाऊ फुलवळे नाव आहे मॅडम आपलं. बर अहो आम्ही आपले शेवट म्हणून तो स्वतः आलो भेटायला. बर 2 कोटीची ऑफर देतोय. वर अख्खा टॉप फ्लोर तुमचा. एरियल व्ह्यू मिळेल सिटीचा. जास्तीचा विचार करू नका मॅडम. हो तुमचं सगळं खंडन खरं आहे. पण मला माझा हा बंगला विकायचा नाहीये. आणि माझा कसा विचार झाला ना तर कळेल मी तुम्हाला. विचार करू नका मॅडम, कृती करा. नाही म्हणजे तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर वेळ घ्या. पण शेवटी आपलीच ऑफर तुम्हाला करू. तसं कळेल मी तुम्हाला. तुम्ही नका करू मॅडम. आम्ही येत जाऊ चौकशीला. काय आमच्या येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे ना. आमचं लक्ष आहेच की तुमच्याकडं. कसं येतो आम्ही. म्हणजे त्या फोन मागे या दोघांपैकी कोणतरी आहे असं म्हणायचे का तुम्हाला? असेलही आणि नसेलही. अहो रोज नव्या नंबरवरून फोन येतो. पब्लिक फोनवरून करत असणार. याशिवाय तो काहीच बोलत नाही का? तेवढंच एक वाक्य बोलतो आणि फोन ठेवून देतो. जगदीश, यांचा फोनचा ट्रॅक ठेवायला पाहिजे. आणि तर तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मोबाईलचा ट्रॅक ठेवणार आहोत. म्हणजे परत जर काहीचा फोन आला तर आम्हाला लगेच काय. डोंट वरी, तो लवकरच पकडला जाईल. फक्त दरम्यानच्या काळात तेवढी काळजी घ्या. हो ती मी घेतेच आहे. पण माझ्या मागचं हे शुक्ल काष्ट सोडवा बघ तुम्ही. डोंट वरी अनिताताई, विल डू आवर बेस्ट. ठीक आहे मग येते मी. जगदीश, नाही बुवा. मोनिराजविषयी बरीच माहिती कळली. तर ते आपल्या ॲक्च्युअल उपयोगाची खूपच कमी आहे. उन्हाळ्याविषयी असंच म्हणता येईल. ॲज युजल त्याच्या वॉर्डात आणि शहरात मोक्याच्या ठिकाणावर सगळे प्रोजेक्ट्स आहेत. शिवाय 2 दारूभट्ट्या आणि काही जुगार अड्डे. मसल आणि मनी पॉवर भरपूर आहे. पण स्वतः कधी कोणत्या गुन्ह्यात अडकलेला नाही आहे. आता आपलं काम बहुतेक आणखीनच अवघड होणार आहे. मोहिनीराजचं काय? सगळ्या प्रकारची व्यसनं आहेत. 10वीला शाळा सोडली. गुरट्याचोरीबद्दल 2 वेळा आतही जाऊन आला. क्राईम पॉईंटच्या सगळ्यांशी संपर्क ठेवू नये म्हणून स्वतः कधी कोणत्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेलं नाही अजून. अंतर राखू नये. अधूनमधून असतो 15-15 दिवस गायब. गडचिरोलीच्या नक्षल्यांशी संपर्क आहे म्हणे. या दोघांवर काही दिवस बारीक लक्ष ठेवून असायला पाहिजे. तू एक काम कर, आपल्या माणसांना कामाला लाव. ओके तोपर्यंत मी अनिता तुमचा फॉलो घेतो. ओके. थँक्स गॉड. आता तुलाच फोन लावत होते बघ. त्याचा परत फोन आला होता का तुम्हाला?
अगं नाही ग, तुझी माझी भेट झाल्यापासून गेल्या 8 दिवसात त्याचा एकही फोन आलेला नाहीये. स्ट्रेंज, एकही फोन नाही आलेला. अगं हो ना, हे आपली माहिती तू कोणी पुरवत असेल ना त्याला. तुम्ही काळजी करू नका, मी बघते काहीतरी. हो ना, अगं ये ना. नाही ठीक आहे, मी बसते आताच. अगं ये ग, तू घरचीच तर आहेस. ह्या अंकिता आणि ही पूनम. अगं तुला सांगितलं होतं ना की आपली केस मी एका लेडी इन्व्हेस्टिगेटरला दिली आहे म्हणून. त्याच या. आणि हे काय पेन आता तुझ्या हातातच टेबलावर तरी ठेवलंस. तुला माहिती आहे ना की माझ्या वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या मला मुळीच चालत नाही म्हणून. जा ठेवले बघू. नाहीतर थांब, मीच ठेवते. अगं मला अजून गोळ्या पण घ्यायच्या. अरे हा ऍक्च्युली मलाही तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे, पण आत्ता आणि इथे नको. आपल्याला दुसरीकडे कुठे भेटता येईल का? ते माझं कार्ड आहे, ह्याच्यावर माझा नंबर आणि पत्ता दोन्ही आहे. उद्या सकाळपर्यंत जमू शकेल? ठीक आहे, उद्या 9 पर्यंत येते मी तुमच्या ऑफिसला. ठीक आहे, चालेल. वेल, थँक्स माझ्याशी बोलल्याबद्दल. हे काय झालं म्हणत तुमचं? हां, तर तुमच्या विश्वासातलं म्हटल्यावर मी काही त्यांना फार त्रास नाही दिला. काय फारच फास्ट आहे बाई तुमचं. येस, 3G स्पीड. आणि ताई, आता आपण वेट अँड वॉच पॉलिसी ठेवूयात. त्याचा कदाचित पुन्हा कॉल येईलच. आणि तोपर्यंत आपली इतरही धागेदोरे मिळवणं सुरूच आहे. तर मी निघते आता. या सगळ्या काल संध्याकाळपर्यंतच्या घडामोडी आणि काल रात्री त्याचा अचानक एडकेंच्या घरी प्रकट होणं गुंतागुंत वाढत चालली आहे. पूनमकडून काय नवीन माहिती मिळते का ते पाहायला हवं. प्रकरण वरून वाटतं तेवढं सोपं नाहीये, एवढं मात्र खरे. हा अंकिता बोल. हो हो हो, हा मी 10:30 पर्यंत पोहोचतोच. ओके ओके, बाय. थँक्स. असं कोणीतरी पाठी टाकत होतं. हो बरोबर. तुम्हाला कसं कळलं? हा तुमचा एकूण घाबरलेला होता. चोरटी नजर आणि सारखं ते खिडकीकडे बघणं, तेच सांगते. आणि हो, मगाचपासून मी खिडकीतून खाली बघते. येताना पण तुम्ही सारखे अशा मागे बघत होता. त्याच वरनं ओळखलं. हो हो, माझ्या मागेच होता तो. मी या चौकात वळले आणि एकदम गायबच झाला. रेन्यू वॉकर आणि कॅब घातली होती. हो बरोबर. कोण असेल तो माणूस? हो, त्याचाच तर शोध घेतोय ना. ते सगळं जाऊ देत. तुम्हाला मला काय सांगायचं होतं? ॲक्च्युली कसं सांगावं काही कळतच नाही. डोंट वरी, जे काही सांगायचे रिलॅक्स होऊन सांगा. आणि ते तुम्ही सांगितलं त्याचा अजिबात मी उल्लेख अनितादींकडे करणार नाही. सो डोंट वरी. बरं, हे फोन प्रकरण सुरू होण्याच्या 2 दिवसापूर्वीची गोष्ट. अनिता मॅडम वेळापत्रकाच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आहे. 10 वाजता लिखाण चालू झालंच पाहिजे असं त्यांचा नियम. त्यानंतर त्या माझ्यासाठीही थांबत नाही. लिखाणाच्या खोलीचा दरवाजा बंद करून स्वतः लिखाणास सुरुवात करतात. त्यानंतर 1 वाजता लंचसाठी त्या बाहेर येईपर्यंत त्यांची वाट बघत बसायला लागतं. आणि त्या दिवशी नेमकं मला 10 मिनिटं उशीर झाला. सुमन मॅडम आत गेल्यात का ग? केव्हाच गेले. आता बसा निवांत 1 वाजेपर्यंत. बर, माझं झालंय, मी निघते. काय सुमन, आज भाजी काय केलीस ग? मेथीची केली आणि शेंगदाण्याची चटणी पण केली तोंडी लावायला. मी येते. काय
मॅडम, अहो मॅडम उठा. अहो काय झालंय? कोण? पूनम, तू केव्हा आलीस ग? आणि काय झालं तुम्हाला? माझ्या तोंडावर पाणी का मारलेस? अहो मी केव्हाच आलेली. केवढ्या घाबरल्या होतात तुम्ही. कुणी आलं होतं का आतमध्ये? मी आणि घाबरले होते. काहीतरी काय सांगतेस ग? अहो मी आत आले, तुम्ही जमिनीवर पडला होतात आणि काहीतरी बडबडतही होतात. मला काहीच कसं आठवत नाहीये ग. ते मी कसं सांगणार? पण आता मी अगदी बरी आहे. चल कामाला लागूया. 2 मिनिटापूर्वी ही बाई गर्भगळीत होऊन जमिनीवर पडली होती. यावर कोणाचा विश्वासही बसला नसता तेव्हा. मी तर हादरलेच होते. त्यानंतर असं कधी घडलं? माझ्या समोर तरी नाही, आणि हो सुमन समोरही नसेल. कारण तसं काही असतं तर तिने मला नक्की सांगितलं असतं. आणि तसंही सुमनच्या पोटात काही राहतच नाही. आणखी काही खटकण्यासारखं? त्या त्यांच्या गोष्टींच्या बाबतीत अतिशय पजेसिव्ह आहेत, हे तर माहितीच आहे तुम्हाला. आणि हो, डायरी लिहिण्याची एक सवय आहे त्यांना. यापूर्वी लिहिलेल्या डायरीसुद्धा त्यांनी त्यांच्या कपाटात जपून ठेवल्या आहेत. चुकून जरी कोणी त्याला हात लावला ना, अगदी वेड्यासारखं वागतात त्या. अच्छा. पूनम, माझं एक काम करशील? हो बोला ना. अरे बापरे, 9:35 झाले. मला निघायला. कुठे गेला तू? काय झालं ग? तुमच्या हाताला काय झालं? अरे संध्याकाळी बागेत झाडाभोवतीची माती सारखी करताना खंडानं जरा लागलं. संध्याकाळी लागलेलं आणि तुम्ही आत्ता पट्टी बांधताय? अगं बांधली होती, पण जेवण झाल्यावर भांडी लावताना जरा ओली झाली म्हणून परत बांधलीये. तो आला होता. काय? होय, आणि त्याने अंकितावर हल्लाही केला. अरे देवा, आता काय करायचं बा? अनिताताई, तुम्ही काळजी करू नका.
रिकामी ठीक आहे, तो निसटला आमच्या हातून. फक्त तुम्ही सुखरूप आहात का नाही ते बघायला आम्ही आलो होतो. अगं मी ठीक आहे ग, पण हा कोण माणूस आहे आणि का असा माझ्या मागे लागलाय? तू आणि ह्या वेळेला मावशीच्या घरी कधी बी जायला आपल्याला काय बंदी आहे का? हे बघ, तुझा माझा काहीही संबंध नाहीये. चालतो हे तू. हा जो मला सगळा त्रास होतोय ना, तो तूच देतोयस. खात्री आहे माझी. त्रास? कसला त्रास? आणि ही जोडी कोण आहे? काय दत्तक बित्तक घेतलं काय मावशी? अगर रक्ताचा नातेवाईक इथे जिद्द असताना तुला हे असलं वागणं शोभतं का? ए ज्यादा शानपट्टी नको, चला दाखव. हात दाखवू म्हणता? बागा ए, किंवा जास्त हुशारी करायची नाही काय? मुकाट्याने हात दाखव. ए आता मुकाटानं निघायचं, कळलं का? चल. ठीक आहे ठीक आहे. जातो. का का आला तुम्ही इथं? अरे वार्डातल्या नागरिकांची खोली कुशाली जाणून घेणं नगरसेवकाचं कर्तव्य आहे मॅडम. ते बजवायला आलोय. आम्हाला काय घाट आहे भरली? तुम्ही इथं का आलात याची चांगलीच कल्पना आहे मला. आणि माझा निर्णय काय आहे हेही तुम्हाला चांगलंच माहित आहे. निर्णय बदलू शकतात मॅडम. परिस्थिती पाहून मोठे मोठे निर्णय बदलायला लागतात लोकांना. आपला तर लय छोटासा निर्णय आहे. म्हटलं बघू हृदय परिवर्तन झालं असतं तर. माझ्या निर्णयात बदल होणं शक्य नाही. मग आम्हाला तुमच्याशी बोलण्याची स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. मला मला धमक्या देता तुम्ही? अहो गेला महिनाभर हा जो काही खेळ चालवला ना तुम्ही, ज्याच्या मागे तुमचा हाताची खात्री आहे मला. खेळ? कसला खेळ? पेड पाघडून पेडगावला जाऊ नका. मला घाबरायला माणसं पाठवता, माझ्या जवळच्या माणसांवर हल्ले करतात. हो मॅडम, तोंड सांभाळून बोला. आयला आपण समजे उद्योग करीत असतो ना तरी तुमच्यासारख्या सभ्य लोकांच्या वाटेल गेलो नाही अजून. कुणी तुमच्यावर हल्ला केला? आयला सांगा, आत्ता टाकतो त्याला. करून सवरून नामा दिलाळे या सगळ्या कारस्थानामागे तुमचाच हात आहे. खात्री झाली आहे माझी आता. बस बस, लय बोलला. एवढा आमची बायको बी आम्हाला कधी बोलली नाही मॅडम. उगाच काय बी आरोप करू नका. आयला आमच्या इथे टायमिंग चुकले दिसते बहुतेक. तुम्ही थंडवा तुम्ही. निघतो आम्ही, पुन्हा भेटू. ताई, ताई नाश्ता. ताई, ताई. जगदीश, येस. आपल्याला अनिता दीदींच्या घरी जायचंय. का तू परत आला? नाही, पण माझ्या अंदाजाप्रमाणे आज काहीतरी घडणार एवढं नक्की. आपण आता बिलकुल वेळ घालवायला नको. सर आपण निघूया. एक मिनिट. हॅलो. हॅलो हॅलो अंकिता. हा सोहम बोल. हो आम्ही तिथेच येतो आता. हो आम्ही लवकर पोहोचतो. हो ठीक आहे चालेल, येतोच आहे आम्ही तिकडे. हो. एनी प्रॉब्लेम? मी म्हटलं होतं ना आज काहीतरी घडणार एवढं नक्की. आपण आता बिलकुल वेळ घालवायला नको. चल. अरे सोड मला. तुला सांगत होतो मला माझ्या मनाप्रमाणे वागू दे म्हणून. ऐकलं नाहीस माझं ना. आता एक तर तू राहशील किंवा मी. मूर्खा, अरे मी मेले तर तू हे वाचणार नाहीयेस. चोप, गप्प बस. आई!
डॉक्टर? ताण असह्य झालाय त्यांना. शी नीड्स अ कम्प्लीट रेस्ट ना. पूनमने जेव्हा मला तो प्रसंग सांगितला ना, खरं तर तेव्हाच मला शंका आली होती की ही सायकोलॉजिकल केस आहे ते. पण मला पक्की खात्री करून घ्यायची होती आणि त्यासाठीच मी पूनमला हाताशी धरलं. तिच्याकडून त्यांची डायरी 1 दिवसाआधी मागून घेतली आणि त्यातूनच सगळी उकल झाली. अनिता त्यांची नवी कादंबरी बरीचशी त्यांच्या पूर्वायुष्यावर आधारित आहे. तिचा नायक सदानंद म्हणजे अनिताताईंच्या आयुष्यात तरुणपणे येऊन गेलेला नंदू. अनिताताई अविवाहित राहण्याचं कारण नंदूसोबतचं विफल प्रेम प्रकरण आणि त्याला कारणीभूत ठरला अर्थातच त्यांचा नको इतका पॉझिटिव्ह स्वभाव. पण प्रेम विफल झालं तरी मनात रुतून बसलेल्या आठवणी अजून टवटवीतच होत्या. त्यातूनच नवी कादंबरी आकाराला होती आणि तिथेच घोळ झाला. कादंबरीतला सदानंद आणि प्रत्यक्षातला नंदू यांच्यात त्या गल्लत करून बसल्या आणि त्यात इतक्या वर्षांची स्वतःबद्दलची मनात बाळगलेली गिल्ट आपल्या विफल प्रेम कहाणीला आपणच कारणीभूत ठरल्याची. त्यातूनच त्यांच्या मनात द्वंद्व सुरू झाला आणि कादंबरीतला नायक सदानंद बंड करून उठला. काहीही लिहिलं तरी तो ऐकेना. त्याला अनितांच्या हातून स्वतःला लिहून घ्यायचं नव्हतं आणि हे अनिताताईंच्या मनातल्या गिल्टचं लॉजिक. कारण आपल्याला हवं तसं नंदूला जगायचंच नव्हतं असं त्यांचं म्हणणं आणि त्यातूनच त्यांच्या मनाचे खेळ सुरू झाले. एकीकडे लिहिण्याची उर्मी स्वस्त बसू देत नव्हती आणि दुसरीकडे लिहिताही येत नव्हतं म्हणजे तोंड दाबून मुक्यांचा माग आणि त्यातूनच त्यांची वाटचाल स्प्लिट पर्सनॅलिटीकडे सुरू झाली हे माझ्या लक्षात आलं. थँक्स टू रॅपिड सेशन विथ डॉक्टर जहागीरदार. त्यांच्या सल्ल्यानुसारच मग परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या पावलं उचलली गेली. अनिताताई बऱ्या होतील की नाही माहीत नाही, आपल्या पुरती तरी ही केस दुभंगलेली का होईना